नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज गणपतीचा दुसरा दिवस हा, पण भारतात 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालंय या कारण अमेरिका आणि भारतामध्ये 9.5 तासाचा डिफरन्स आहे। म्हणजे भारत 9.5 तास पुढे आहे अमेरिकेपेक्षा, अमेरिका पाठी आहे। कितीही प्रगत असली तरी भारतापेक्षा पाठी आहे। तर इकडे थोडंसं वाईट वाटतं की माझ्या आयुष्यातला हा पहिला वर्ष आहे जेव्हा मी गणपतीक नाही आहे। म्हणजे असं कधीच नाही हो का की कोणत्याही वर्षी जो गणपती मागा काही कारणांमुळे चुकला, असं कधीच नाही हो का। आणि यावर्षी मी नाही तर मग खूप वाईट वाटतं, कारण प्रत्येक कोकणी माणसासाठी गणपती हो सण म्हणजे खूप जीवाचा सण आहे, खूप जिव्हाळ्याचा, प्रत्येकासाठी वेगळी फिलिंग आहे ती गणपती म्हणजे। तर गणपतीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमी आणि आजचा दिवस उंदराचा असता, जे का उंदरपे दिवस म्हणतात। आजच्या दिवशी त्याच्यासाठी स्पेशल नैवेद्य असतात, त्याच्यासाठी गोडाधोडाचा केला जाता, ते का एक वेगळं मान असतं आजच्या दिवशी। आणि सो आज गणपती बरोबर दुसरा दिवस यो उंदराचा असता, ज्या दिवशी त्याच्यासाठी स्पेशल पान काढून जा आपल्या शेतात वगैरे टाकला जाता। आमचा काही शेत नाही हा, पण आम्ही घराच्या परसात वगैरे म्हणजे जी आपल्या आजूबाजूची जागा असते, आपला परडा असता, त्या याच्यात आपण नेऊन टाकतो, जिकडून तो खाऊन जाईल अशी एक भाबडी संकल्पना हा किंवा एक भाबडो विश्वास हा। आता जसं मी म्हटलंय की गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असता, म्हणजे गणेश चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशी पंचमी। त्या दिवशी ऋषीची भाजी करण्याची पद्धत आहे, आमच्याकडे पण पद्धत आहे ऋषीची भाजी करण्याची। तर आता आमचा गणपती तर 1.5 दिवस आहे, म्हणजे 1.5 दिवसानंतर त्यात तो जो लास्ट दिवस असतात एका म्हामणा म्हणतात मालवणी भाषेत। प्रत्येकाकडे म्हामणाच म्हणत असतील, पण काही ठिकाणी वेगळाही काही म्हणत असतील। तर आमच्याकडे म्हामण्या दिवशी सुद्धा आळू केला जाता। तर ऋषीची भाजी करताना ऋषीच्या भाजीत मुळा ज्या असतात त्याचे शेंगासारखे तुकडे करून ते घातले जातात, त्याच्यात करांदो असता, आंबाडो असता, केळ्याची भाजी जी असतात ती तुकडे करून बटाटी घालतात, आणि बरेच असे काही काही गोष्टी असतात जे त्या चॉईस नुसार घालतात। काही लोक भेंडी पण घालतात, भोपळो घालतात, त्यानंतर पडवळीचे तुकडे करून घालतात, दोडक्या घालतात, अशी ही मिक्स भाजी करूची असता। तर आज इकडे मग काय हा सगळं अवेलेबल नाही हा, आणि बरेचशा गोष्टी इकडे मिळत नाही। स्वीटकॉर्न वगैरे मिळतात जे मी दाखवलेले वॉलमार्टच्या एपिसोडमध्ये, पण आम्ही ते आणूक नव्हते कारण खूप दिवस झाले असे आणि मग ते सुकून जातात खूप दिवसही आणून ठेवले की। आपल्याकडे कसं होतं की जेव्हा आपल्याकडे काहीतरी सणवार असतं त्याच्या आदल्या दिवशीच आपण जाऊन बाजार करून येतो, त्यामुळे सगळे फ्रेश गोष्टी आपल्या घरात असतात। पण आता इकडे तसं अवेलेबल नाही हा, त्यामुळे मी साधा अळू करतलंय आहे, ज्याच्यात फक्त कडधान्य घालतलंय आहे। आता गजाली मारू बसलो की एक एक विषय निघता आणि मग गजाली संपणत नाही, त्यामुळे मी आता लगेच जेवणाक सुरुवात करतोय आणि मी नंतर दाखवते मी काय काय बनवलंय। आजच्या जेवणाची सुरुवात मी फ्लॉवरच्या भाजीपासून करते। आज जास्त पक्वान्न काय नाही आहे, नॉर्मल आपण भामण्यासाठी करतो तेवढाच। त्यात आम्ही दोघाच जण असो, म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोणीतरी पाहुणे वगैरे जेवण येतात तेव्हा एक त्या एक्साइटमेंटमध्ये, त्या आनंदात आपण खूप सारं जेवण करतो, जेणेकरून आपल्याकडे सगळी जण आनंदाने जेवून खाऊन जातील म्हणून। इकडे आता आम्ही दोघाच, पण मी इकडे जेवढा मिळतात तेवढ्यातून थोडेफार पदार्थ करतलंय आहे। रातच्या घराकडे गोडात मनगणा करतं, ज्या माका नाही करू के ना। फ्लॉवरच्या भाजीची मी फोडणी चालू केलंय, त्याच्यात मी मोहरी घातलंय आणि टोमॅटो घातलंय आहे, बस एवढाच। आता फक्त मसाला घालून फ्लॉवर टाकतले आणि वरनं मीठ घालतले। आता यो फ्लॉवर हा जो मी साफ करून ठेवलेला आणि मीठ घालून ठेवलेलं, त्यामुळे आता झालं तो मी फोडणीत घालतोय। त्यानंतर आता मी लगेच डाळी काही फोडणी करून घेते, कारण डाळ मी आधीच उकडून ठेवलेलं आहे आणि मी मोस्टली डाळ असा आधण ठेवूनच उकडून घेतोय। डाळ आणि भात दोन्ही मी आधण ठेवूनच करतो, फक्त बाकी कडधान्य काय लावते असली तर ती फक्त कुकरमध्ये लावतो, कारण माझ्याकडे साधं कुकर नाही हा, जो मी आणूक नव्हते, मला माहित नव्हता इकडे मिळणार नाही आणि ह्या कॉइलवर वापरू शकते की नाही ह्याही मला माहित नव्हता। बट येस, मी आता येताना घेऊन येतले। आपल्याकडे जसे इंडक्शन मिळतात ग्लास प्लेटवाले, तसे जेव्हा कुकर असतं तेव्हा त्याच्यावर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकता, माहित नाही की त्याच्यावर चलाचं नाही म्हणून। पण ह्या गॅसवर आपलं जो कुकर असता तो चलान जातलो, त्यामुळे मी पुढच्या वेळेस येताना मी नक्की कुकर घेऊन येते।
करते असं नाही हा. मग आज थोडीशी राज पण मदत करतात. त्यांनी पुरीचा पीठ लावून दिला आणि आता तो पीठ मळून देतो थोडंसं बाहेर काढून. आणि हो व्हिडिओ मी मुद्दाम टाकते हे तो काम करतानाच, कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असता की राज नाही हा किंवा ते एका व्हिडिओत कसा घेणं नाही, तर त्यासाठी आता तो मला मदत करता. असं नाही की मला मदत नाही करत. तर मंडळी, मी मगाशी जेवण करतोय. जेवणाचं काय पूर्ण व्हिडिओ दाखवू नाही, कारण आता सगळी जण सध्या गणपती बघू जाण्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या घराकडे पाहुणे येत असतील, त्या सगळ्यात बिझी असतील, त्यामुळे माझा व्हिडिओ बघू फार तर कोणाक वेळ नसतला. पण मी जसं की म्हटलंय, मी इकडे काय करतोय, कसं राहतोय, हा फक्त शेअर करूचा असता म्हणून मी तुमका दाखवतोय. तर आज माझं जेवण कम्प्लीट झालेला हा. आज म्हामणा असल्यासारखं खरंच फिलिंग येता, कारण उसळ, अळू, भाजी, गोड, त्याच्यानंतर डाळ भात आणि पुरी. आमच्याकडे कुडाळात वडे करतो. म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं की तो पाहुणं म्हणून 4 दिवसासाठी इलेलं असतं आणि त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी, जसं की आपण आपल्या खऱ्या माणसांका चिकन वडे वगैरे असं करतो, म्हणून आमच्याकडे वडे करण्याची पद्धत आहे. चिकन नाही करणार, पण राजच्या घराकडे आणि पुरी करण्याची पद्धत. आणि आता लग्नानंतर मला थोडे रिच्युअल्स यांच्याकडचे फॉलो करू हवे, त्यामुळे मी सुद्धा पुरी केलंय आहे. जेवण झाला, मी तुम्हाला दाखवतोय. जेवण रेडी झाला, तुम्ही पण जेव घ्या. आज जेवणात अगदीच साधो बेत हा. डाळ भात, ही छोल्याची उसळ केली आहे, ह्या अळू हा, ही फ्लॉवरची भाजी, आणि मी आज गोडात बासुंदी केलंय. राजकडे आणि मनगणा करतात, पण माका करूक नाही येणार. आणि हे पुरी. गोव्यात मोस्टली लोकांकडे म्हणजे म्हामण्या दिवशी मनगणा करण्याची पद्धत आहे, जी साबुदाण्याची खीर कशी असता, पण मग अजून ती नाही येणार व्यवस्थित करूक. त्यामुळे उगीच म्हटलं आज काहीतरी करताना चांगला तर करूया, आपल्या घेतात एवढा करूया. पण हा मी नंतर कधीतरी तुमच्याबरोबर मनगणा पण शेअर करीन, कारण महाराष्ट्रात मनगणा फार तर नाही होणार, असं नाही की कोणाकडेच नाही होणार, करतं ज्यांका आवडतात ती लोक करून खातात. पण सणावारांका मनगणा हो प्रकार म्हणजे माझ्या बघण्यात तरी नाही हो का. त्यामुळे मी ती रेसिपी सुद्धा जेव्हा आम्ही भारतात जाऊ तेव्हा मी नक्कीच ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करीन, कारण इकडे जेवढं कॉन्टेंट मिळणार नाही त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे भारतात मिळू शकता. रादर मिळतलंच, बिकॉज करण्यासारखं खूप असतं. माझी अजूनही तब्येत बरी नाही, त्यामुळे मध्ये मध्ये मला डिस्टर्ब होता, सारखी खोकली येतात. त्यामुळे माझा हो एक छोटासा प्रयत्न होतो की आम्ही भारतात गणपती नाही आहोत तरी सुद्धा इकडे आपण आपले फेस्टिवल सेलिब्रेट करायचे, आणि जेवढा जमता तेवढा करायचा, ज्यामुळे वाईट पण नाही वाटायचं की आपण तिकडे नाही आणि आपण काहीच करत नाही हो. तर हे सगळं आजचं असं बेत आम्ही केलेलं. तर तुम्ही पण जेव घ्या. बरेच जणांकडे आता रात्र झाली आणि माझे व्हिडिओ बघेपर्यंत दुपारचं जेवण तुम्ही जेवत असताल, आणि जी लोक दुपारच्या नंतर बघत असतील, कारण तो थोडंसंच वेळ रिकामी मिळता, ज्या वेळेत आपल्याकडे कोण पाहुणे वगैरे येणार नाही किंवा आपण पण कोणत्या पाहुण्यांकडे जाणं नाही. तर याच्या पुरता एवढाच. आणि आज आमचा बाप्पा पण गेलो हा, तर पुढच्या वर्षी बाप्पा नमका आपल्या सेवेसाठी भारतात येण्याची संधी देऊ देत, आणि पुढच्या वर्षी लवकर येऊ देत, म्हणजे आम्ही पण लवकर भारतात येऊ. तर याच्या पुरता एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.